की मी आयुष्यभर आम्ही आता हेच भोजन करणार. कोणतं भोजन? काल्याचं भोजन. तर तुम्ही काल्याचं भोजन म्हणजे महाप्रसाद समजा तो दररोज खाल्ला, पोट नाही भरलं, त्याला काही तृप्ती झाली नाही. काही काही लोक तर भागवताच्या सोबतच फिरतात, म्हणजे 6 महिने भागून जाते तिकडे ते बरा पोट नाही भरत, कारण तो अन्नमय कोश आहे. आम्हाला ज्ञानमय कोशाचं भोजन पाहिजे. ज्ञानाच्या भोजनाशिवाय तृप्ती नाही. या भोजनानं कधीही पोट भरलं नाही, उलट या भोजनाने आमचे हाल केले. दिवसभर कष्ट करावं लागते तेव्हा कुठं ते पोटात जाते. सबसे पापी पेट का सवाल आहे. जेवढे कष्ट केलेले लोक आहेत ना त्यांनी याच्यासाठी कष्ट केले आणि तसेच राहिले खाली खाली. इथे तुकोबाराय म्हणतात आता हे जी देऊ दिवस चालत आणि तुमच्या गावात काला करायला शेवून गजानन मारलं झालं. आजचा काला काही साधारण नाही, फार महत्वाचा काला. तुम्ही नेहमी करता की परंपरा रूढी आहे करावी, पण आजचा काला अत्यंत महत्वाचा की शेगाववरून गजानन महाराज इथे काला करायला आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा काला होता. ही काही साधी गोष्ट नाही. आपल्या गावात इतिहास आहे नाही का? याला आपल्या गावात घडसी गावाचं नाव आता कसे कसे ठेवले काही विचार नाही का? आमचे आडनाव कसे आहे काही ठेवले, कुत्र मारता येत नाही, वाघ मारले, कुत्र मारता येत नाही आणि नाव काय? तुम्हाला आडनाव वाघ आहे, वाघमारी पुस्तक एका जणांचं आडनाव होतं गुळ घाले. गुळ घाले म्हणजे गुळाच्या कागदाने असलं पाहिजे. मी त्याच्यात गेलो पंढरपूरला निरोप पाठवा. आमचा देव निरोप पाठवून पंढरीचा आता होणी अहो पंढरीची जाता का कोणी माझी नवरी विधूच्या काळी.